अमोल गोले यांना हा आडरराव पार्टनर तो सच्चा कार्यकर्ता आहे, इकडून तिकडे पाळणारा नाही. अरे काय इकडं तिकीट नाही मिळालं म्हणून तिकडं मोहिते पाटील सुद्धा म्हणजे अमोल कोल्हेकडचे. मोहिते पाटलांनी काय केली, चोऱ्या केल्या बाहेर गेला. मी खासदारचा उजवा आहे. एवढे 48 त्यांचे खासदार होते, हा एकटाच घडला शेतकऱ्यांसाठी. म्हणून कोल्हे हा 100% आपल्याला इकडे लागणार मावळ पटक. तिकडे पळाले भाजपनी तर वाट लावली सगळे सरकाराची. मंदुशीवरून आले का? आणि काय नाव आहे तुमचं? गंगाराम जडर. काय वाटतं जडर साहेब कोण येईल, कोल्हे की आडरराव? मला असं वाटतं कोल्हेच निवडून येऊ शकतो असं वाटतं. कामं भरपूर केलेली आहेत त्यांनी. अच्छा, म्हणजे त्यांना संधी द्यायला हवी. आडरराव का नको आहेत? ते कधी इकडे फिरकलेच नाही ना. आता प्रत्येक इलेक्शनच्या टायमालाच येतात तुम्ही. इलेक्शनच्या टायमाला आले, पण कोल्हे चांगला माणूस आहे. हो. काय काय कामं झाली? आता एवढं आपण काय एवढं अच्छा, माहित नाही, पण कोल्हे चांगला आहे. अच्छा, काय म्हणले कोल्हे तुम्ही मोठ्याने बोलताय? म्हणलं अमोल गोले यांना हा कशावरून येणार? तो सच्चा कार्यकर्ता आहे, इकडून तिकडे पाळणारा नाही. आणि आडरराव? अरे काय इकडं तिकीट नाही मिळालं म्हणून तिकडं तिकडं नाही मिळालं का इकडं ते इकडून तिकडून पाळणारे काय कार्यकर्ते खरे असतात का? सच्चे आपलं अमोल गोले. काम केली नाही असं त्यांच्यावर? काम काय लोकांच्या लग्नाला आले म्हणजे काम होतात का? संसदेमध्ये काम करणं, तिथं आवाज उठवणं, त्याला खासदार म्हणतात. आडररावांनी संसदेत आवाज नव्हता उठवला? काय उठवलं फक्त गाडी उडव एवढंच, याच्यापेक्षा काय केलं? बरं, आता मोहिते पाटील तुमचे आमदार आहेत, ते म्हणतात आडररावांना निवडून द्या. अहो आता तर वरून दादाचा दबाव म्हणून म्हणतात, पण खरं नाही आहे त्यांचं. मोहिते पाटील सुद्धा म्हणजे अमोल कोल्हेकडचे मनातून. हो, फक्त वर दादा म्हणून. कोणतं तुमचं? आमचं गाव नाही पडत. नाही पडवरून आले. काय कोण येईल निवडून? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे येणार? कशावरून? मग येणार मी खासदार तो अमोल कोल्हे येणार निवडून. ते तर या भागात आले नाही, कामं केली नाही, हे मोहिते पाटील म्हणतात. म्हणलं तर नाही आले तरी पण ती कामं करतात. काही ना काही कामं करतात, म्हणून आले पाहिजे. आले पाहिजे. बाबा नमस्कार, नाव काय तुमचं? लोखंडे जातो तुकारा. कोणत्या गावचे? सुरकुंडे. सुरकुंडीचे का? काय इकडे या परिसरात कोणाची चर्चा आहे? आता खोले वगैरे हे करत कोल्हे निवडून येतील. आडरराव पार्टनर 100%. पडला त्याच्याला जीप का लागून देईल. मी खासदारचा उजवा आहे. रामदास मोशे मानाव आहे. गाव कोणतं? वाडा. वाडा आहे मी. अच्छा, कोण येणार निवडून? कोण? माझा खासदार येणार आढळराव येणार. आणि ते म्हणतात कोल्हे येणार. तुमचं का, तुम्हाला काय वाटतं? कोल्हे येणार निवडून. कोल्हे येणार? का बरं? कोल्हे म्हणजे बराच विकास केलाय. हो, कामं केलाय, सगळ्या काय गोष्टी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले त्यांनी. तसं फक्त हे दिसायला तिकडं काय उपयोग नाही यांचा, काही नाही उपयोग. मग आज एवढे 48 त्यांचे खासदार होते, हा एकटाच घडला शेतकऱ्यांसाठी. म्हणून कोल्हे हा 100% आपल्याला इकडे लागणार मावळ पटक. मोहिते पाटील म्हणतात का तिकडं हे येणार? मोहिते पाटलांनी काय केली, चोऱ्या केल्या बाहेर गेला. काय करणार आहे मोहिते पाटील सुद्धा? ईडीच्या भीतीने पळा. हा येडी मग यांच्या हे झालं जणू का येडी आरोप दाखवले, हे बाहेर देशाला गेले जणू का असं. मी लाभाड तिकडे पळाले. कोल्हे निवडून येणार. ठीक. कोल्हेनी कामं केली नसली तरी लोकांची भावना आहे त्यांच्यावर. प्रत्येक जण नाही, जो येईल तो सांगणार, ते सांगणार, अशा सगळ्याच गोष्टी त्यांच्या चालूच असतात घडामोडी. म्हणजे कामं जरी नाही केली तरी पण का एवढं प्रेम का? प्रेम म्हणजे त्यांनी आजपर्यंत समजा शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न सोडवले. बाद दिल्लीपर्यंत एकटा गेलाय, मग हे का नाही गेले, हा एक प्रश्न आहे का महत्वाचा. आणि यांनी एकतर येडीच्या कसा बी ना हे भाजपमध्ये गेले, भाजपने तर वाट लावली सगळ्या सरकाराची. मग त्याच्यामुळं कोल्हे 100%. ह्या भागात ते आले नाही तरी सुद्धा कोल्हेंनाच मतदान तुम्ही द्या. शरद पवारच्या नाव खाली येणार. शरद पवार आहे ना, शेवटी तो जुना माणूस आहे. आणि ते महाराष्ट्राचे म्हणजे भारताचे हे आहेत आपले निशान आहे, यासाठी ते जाणार. ठीक, चाल. काय तुमचं? खंडू पोपट कुरकुटे. कोणतं गाव? थोरांदळे. आंबेगाव. आता काय इकडं आपला फ्रूटचा व्यवसाय, केळीचा धंदा, बाजारला आलेले. बरं, काय वाटतं कोल्हे की आडरराव? तसं आता कोल्हे द्यायला पाहिजे.
यायला पाहिजे. आता कसं आहे, नवीन नवीनला संधी भेटलीच पाहिजे ना. किती जरी नाही म्हटलं तर नवीन चार आहे आणि संसदेत प्रश्न मांडणारा सुद्धा माणूस आहे, बोलणारा माणूस आहे. आणि एक या टी व्ही सिरियलच्या माध्यमातून त्यांचं लोकांचं भरपूर जणांचं प्रेम त्यांच्यावर आहे. आढळराव बद्दल काय वाटतं? आढळराव हा एक नंबर होते, पण आता काय आहे, शेवटी त्यांनी मागं पाडल्यामुळं याच्यातून त्याच्यात जात, त्याच्यातून याच्यात जात, त्याच्यामुळे थोडंसं गोचित झालेली.